खऱ्या दिव्यांग बांधवासाठी अतिशय आनंदाची गोष्ट आहे मित्रांनो। दिव्यांग प्रमाणपत्राचा पडताळणीचा जी.आर. अखेर आलेला आहे। आज दिनांक 9 ऑक्टोबर 2025 रोजी हा जी.आर. आलेला आहे। त्यानुसार आता कोणाकोणाची पडताळणी होणार, कशा प्रकारे पडताळणी होणार, त्याचबरोबर कारवाई सुद्धा कशी होणार, या सर्वांची माहिती आजच्या जी.आर. मध्ये दिलेली आहे। त्यानुसार आपण आजचा जी.आर. पाहूया। गेली 8 वर्ष कामगार विभागामध्ये काम केलेलं असल्यामुळे कामगारांच्या योजनेशी संबंधित योग्य ते तांत्रिक माहिती आणि आवश्यक तेवढेच कागदपत्र आपण या व्हिडिओ मधून देत असतो। त्यामुळे तुम्ही जर नवीन असाल तर योजना कट्टा हे चॅनल आता सबस्क्राइब करा, जेणेकरून तुम्हाला सुद्धा भविष्यात येणाऱ्या संपूर्ण व्हिडिओचं नोटिफिकेशन फ्री मध्ये मिळून जाईल। चला तर मित्रांनो आपण स्क्रीन वरती जाऊया। मित्रांनो बघा, हा जी.आर. चा विषय आहे दिव्यांग व्यक्ती हक्क अधिनियम 2016 नुसार दिव्यांग आरक्षण अंतर्गत राज्यातील सर्व शासकीय, निमशासकीय व इतर सर्व संस्थांचा सुद्धा उल्लेख आहे। विविध पद भरतीसाठी दिव्यांगाची वैश्विक ओळखपत्र म्हणजेच UDID कार्ड हे अनिवार्य करण्यात आलेलं आहे, असं त्यांनी सांगितलेलं आहे। हा जी.आर. चा विषय जरी असला तरी आपण या जी.आर. मधील अनेक महत्त्वाची माहिती आणि ठळक मुद्दे तेवढेच आपण पुढे पाहणार आहोत। मित्रांनो बघा, हा दिव्यांग कल्याण विभाग जी.आर. आहे। पुढे बघा, हा दिनांक 9 ऑक्टोबर 2025 रोजीचा म्हणजे आताच काही वेळापूर्वी हा जी.आर. आलेला आहे। त्यानुसार काय सांगितलेलं आहे त्यांनी प्रस्तावनामध्ये, तर त्यांनी या प्रस्तावनामध्ये सांगितलेलं आहे की दिव्यांग व्यक्ती हक्क अधिनियम 2016 मधील कलम 34 अन्वये लाक्षणिक दिव्यांगत्व म्हणजे बेंचमार्क डिसॅबिलिटी असलेल्या व्यक्तींना शासन सेवेत प्रवेशासाठी म्हणजे सरळ सेवा दिव्यांगत्वाच्या आधारे निश्चित केलेल्या 5 गटापैकी म्हणजे साधारणपणे त्यांचं असं म्हणणं आहे की दिव्यांगत्वांना 4% आरक्षण हे सरळ सेवा नोकरीमध्ये देण्यात येत असतं। पुढे बघा, त्यांनी सांगितलेलं आहे की नियुक्तीस योग्य ठरलेल्या पदावर पदोन्नतीमध्ये सरळ 4% आरक्षण निश्चित केलेलं आहे। म्हणजे जे कोणी नियुक्तीसाठी योग्य ठरलेले आहे त्यांच्यासाठी आरक्षण निश्चित केलेलं आहे। पुढे महत्वाची माहिती आहे, अतिशय महत्वाचा व्हिडिओ आहे, स्किप करू नका। त्यानंतर पुढे महत्वाचीच माहिती आपण पाहिलं बघा, केंद्र राज्य शासनाकडून राबवण्यात येणाऱ्या दिव्यांगासाठीच्या विविध योजना, नोकरीमधील आरक्षण, पदोन्नती, सवलती इत्यादींचा लाभ मिळवण्यासाठी राज्यातील दिव्यांग व्यक्तींना वैश्विक ओळखपत्र विभागाच्या दिनांक 27 जून 2024 नुसार हा जो परिपत्रक आहे यानुसार देण्याचं त्यांनी अनिवार्य केलेलं होतं, असं त्यांनी इथे सांगितलेलं आहे। म्हणून मग आता काय झालेलं आहे, सदर मुदत दिनांक 26 जून 2025 रोजी संपुष्टात आलेली आहे आणि म्हणूनच ज्यांनी कोणी अजूनही दिव्यांग प्रमाणपत्राची पडताळणी केलेली नाही, दिव्यांगत्वाची पडताळणी केलेली नाही, तसं UDID कार्ड शासनाकडे जमा केलेलं नाही, त्यांच्यासाठी आता अडचण निर्माण होणार आहे। अजून पुढे पहा मित्रांनो, विभागाच्या दिनांक 16 ऑगस्ट 2024 च्या परिपत्रकान्वये शासकीय, निमशासकीय तसेच शासनाकडून जिथे कुठे निधी प्राप्त होणाऱ्या संस्था आहेत किंवा त्या ठिकाणी उमेदवार आहेत, त्यांच्या दिव्यांगत्वाची तपासणी करण्याबाबतच्या सूचना यापूर्वीच निर्गमित करण्यात आलेल्या आहेत, असं त्यांनी सांगितलेलं आहे। कधी सांगितलेलं आहे? 16 ऑगस्टच्या परिपत्रकान्वये करून घ्या म्हणून त्यांनी सांगितलेलं आहे। तथापि काय झालेलं आहे की त्यांनी सांगितलेलं आहे की दिव्यांग आरक्षणाअंतर्गत लाभ घेणारे अनेक दिव्यांग अधिकारी आहेत, कर्मचारी आहेत आणि त्यांच्याबाबत अनेक आस्थापनांकडे आणि शासनाकडे वेगवेगळ्या ठिकाणाहून अनेक प्रकारच्या तक्रारी प्राप्त झाल्याचं या मुद्द्यामध्ये त्यांनी सांगितलेलं आहे। आणि म्हणूनच शासकीय, निमशासकीय व इतर संस्थांमध्ये दिव्यांगत्व आरक्षणाअंतर्गत लाभ घेतलेल्या सर्व दिव्यांग अधिकारी, कर्मचारी यांचे दिव्यांगत्व तसेच दिव्यांगत्व प्रमाणपत्र आणि वैश्विक ओळखपत्र म्हणजेच UDID कार्ड इत्यादींची पडताळणी करून त्यांच्या दिव्यांगत्वाबाबत शहानिशा करण्यासाठी सूचना देण्याची बाब शासनाच्या विचाराधीन होती, असं त्यांनी इथे सांगितलेलं आहे। आणि खाली महत्वपूर्ण सांगितलेलं आहे शासन निर्णय आहे। सर्वात महत्वाचा भाग म्हणजे शासन निर्णय, याच्यामध्ये काय सांगितलेलं आहे हे अतिशय महत्वाचं आहे। पहा मित्रांनो, राज्य शासनामार्फत विविध शासकीय, निमशासकीय व इतर सर्व प्राधिकरणे, संस्था इत्यादीमध्ये पद भरतीसाठी अर्ज घेताना दिव्यांग व्यक्तींसाठी आरक्षित केलेल्या जागांसाठी संबंधित दिव्यांग व्यक्तीच्या वैश्विक ओळखपत्राचा म्हणजे UDID क्रमांक नोंदवणे तसेच प्रमाणपत्राची साक्षांकित प्रत जोडणे अनिवार्य करण्यात येत आहे। म्हणजे इथे त्यांनी काय सांगितलेलं आहे पहिल्या मुद्द्यामध्ये की हे अनिवार्य करण्यात आलेलं आहे, UDID क्रमांक आणि त्याची प्रत जोडणे अनिवार्य केलेलं आहे। त्याच्यानंतर पुढे पहा मित्रांनो, सर्व मंत्रालयीन विभाग तसेच त्यांच्या प्रशासकीय नियंत्रणाखालील सर्व आस्थापना
विभाग प्रमुख, कार्यालय प्रमुख तसेच स्वायत्त संस्था यांना त्यांच्या आस्थापनावर दिव्यांग आरक्षणाअंतर्गत सेवेत असलेल्या अधिकारी कर्मचाऱ्याबाबत पुढील प्रमाणे कार्यवाही करण्याच्या सूचना देण्यात येत आहेत। म्हणजे काय कार्यवाही करायची पुढे त्यांनी सांगितलेलं आहे। खाली बघा मित्रांनो काय सूचना आहे। त्यांनी मुद्दा क्रमांक 1 मध्ये सांगितलेला आहे, जे दिव्यांग अधिकारी कर्मचारी दिव्यांग आरक्षणाअंतर्गत नियुक्ती, पदोन्नती आणि अन्य शासकीय योजना आणि सवलतीचा लाभ घेतात अशा सर्व दिव्यांग अधिकारी आणि कर्मचारी यांना दिव्यांगत्व प्रमाणपत्र म्हणजेच वैश्विक ओळखपत्र, ज्याला आपण UDID कार्ड म्हणत असतो, ते सादर केले आहे किंवा नाही याची तपासणी करायची आहे। म्हणजेच आता ज्यांनी कोणी दिव्यांगाचे प्रमाणपत्र त्याचबरोबर वैश्विक ओळखपत्र म्हणजेच UDID कार्ड सादर केलेला आहे का नाही याची तपासणी होणार आहे। त्याच्यानंतर पुढे अजून पहा, ज्या दिव्यांग अधिकारी कर्मचारी यांनी दिव्यांग प्रमाणपत्र म्हणजे UDID कार्ड सादर केलेले नाही, मध्ये बघा काय सांगितलेलं आहे, पडताळणी अंती ज्यांचे दिव्यांगत्वाची टक्केवारी लाक्षणिक दिव्यांगत्वापेक्षा 40% कमी आहे, म्हणजे ज्यांनी अजून UDID कार्ड सादर केलेलं नाही, त्याचबरोबर ज्यांची लाक्षणिक दिव्यांगत्वापेक्षा दिव्यांगत्वाची टक्केवारी 40% पेक्षा कमी आहे, त्याचबरोबर शासकीय सेवेत कार्यरत असलेल्या अधिकारी कर्मचाऱ्यांकडे चुकीचे अथवा बोगस दिव्यांगत्व प्रमाणपत्र किंवा UDID कार्ड आढळून आल्यास काय करायचं पुढे पहा। अशा सर्व अधिकारी कर्मचाऱ्याविरुद्ध दिव्यांग व्यक्ती हक्क अधिनियम 2016 मधील कलम 91 नुसार कारवाई करण्यात यावी। तसेच पुढे बघा, शिस्तभंग कारवाई करावी, त्याचप्रमाणे त्यांनी घेतलेल्या लाभांची वसुली सुद्धा करावी असं त्याच्यामध्ये सांगितलेलं आहे। त्याच्यानंतर तिसरा मुद्दा आहे महत्वाचा, उक्त प्रमाणे कारवाई केल्यानंतर सुद्धा प्रशासकीय विभाग, नियुक्ती प्राधिकारी, आस्थापना अधिकारी हे एखाद्या दिव्यांग अधिकारी किंवा कर्मचाऱ्याच्या दिव्यांगत्वाबाबत जर त्यांना शंका असेल तर अशा दिव्यांग अधिकारी कर्मचाऱ्यांचे दिव्यांगत्व तसेच दिव्यांगत्व प्रमाणपत्राची पडताळणी करण्याबाबतचे सर्वस्वी अधिकार नियुक्ती प्राधिकाऱ्यास असतील असं सुद्धा त्यांनी सांगितलेलं आहे। त्याच्यानंतर पुढे बघा मित्रांनो, सर्व मंत्रालयीन प्रशासकीय विभागाच्या नियंत्रणाखालील सर्व आस्थापनावरील अधिकारी कर्मचारी दिव्यांगत्व आणि दिव्यांगत्व प्रमाणपत्राची पडताळणी करून त्यांचा अहवाल सोबत जोडलेला जो अहवाल आहे परिशिष्ट अ मध्ये यांना हा अहवाल याच्यामध्ये सादर करायचा आहे आणि याच्यासाठी 3 महिन्याची मुदत दिलेली आहे। आता इथून पुढे महाराष्ट्रामध्ये दिव्यांगत्व आणि दिव्यांगत्वाच्या प्रमाणपत्राची पडताळणी जे कोणी शासकीय, निमशासकीय, त्याचबरोबर काही प्राधिकरणे असतील, त्याचबरोबर काही आस्थापना असतील, अशामध्ये काम करणारे जे कोणी शासनाचा लाभ घेतात या सर्वांचे दिव्यांग प्रमाणपत्र तपासणी होणार आहे आणि त्याचबरोबर त्यांच्यावर कारवाई सुद्धा होणार आहे। तुकाराम मुंडे सर ऍक्शन मोडवर आलेले आहेत। तुम्हाला काय वाटतं या निर्णयाबद्दल नक्की कळवा। काही अडचण आल्यास व्हिडिओच्या खाली कमेंट करा आणि हो, ही माहिती जर आवडली असेल तर आपल्या दिव्यांग बांधवापर्यंत पोहोचवा जेणेकरून त्यांना सुद्धा दिलासा मिळू शकतो। धन्यवाद, पुन्हा भेटू।